श्री स्वामी समर्थ. आज बनवत आहे काळ्या घेवड्यापासून मसाले भात. मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, मॅगी मसाला, खडा मसाला मी पाण्यात घालून ठेवला आहे आणि आपले इंद्रायणी तांदूळ, जिरे, हिंग आणि हळद, तेल, आलं लसणाची पेस्ट, आपण तेल घालत आहोत. आपल्याला कुकर तापला आहे, आपण तेल घालत आहोत. मी बटाटा आणि शेंगदाणे घेतले, एक बटाटा आणि शेंगदाणे थोडे घातलेत भातामध्ये. काळ्या घेवड्याचं भात खूप छान लागतो, सर्वजण आवडीने खातात. तेल तापल्याला आपण थोडंसं हिंग घालणार आहोत. खडा मसाला पाण्यात घालून भिजत ठेवायचा, पण फोडणी चांगली लागते. थोडेसे जिरे, आपला खडा मसाला, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडे, लवंग, आपण मिरची टाकणार आहोत. आता छानशी मिरची परतून घ्यायची आपण. खूप छान लागतो भात. छान परतून झाल्यात. आपण उभा चिरलेला कांदा आहे, 4 कांदे घेतलेत मध्यम आकारचे आणि 2 टोमॅटो घेतलेत. लालसर भाजून घ्यायचा आपला टोमॅटो, कांदा छान असं परतला आहे आपला कांदा. खूप छान होतो भात. आता आपण टोमॅटो घालणार आहोत. 2 असे टोमॅटो घेतलेत मध्यम आकार. टोमॅटो छान परतून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं आपण टोमॅटो. मॅगी मसाला घालणार आहोत आपण. खूप छान होतो मॅगी मसाला घालून भात. फक्त कलर जरा चेंज होतो भाताचा, पण छान होतो. काळा घेवडा आहे ना, त्यामुळं पण छान लागतो भात आणि पौष्टिक आहे. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. जास्त मसाला नाही. आलं लसणाची पेस्ट, छान मिक्स करून असं परतून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट, आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. खूप छान होतो. आता मॅगी मसाला घालणार आहोत आपण. मॅगी मसाला घातला आपण. आता छान परतून घ्यायचं आपण. त्यानंतर थोडीशी हळद, छान मिक्स करून घ्यायची हळद बी परतून. आता घरी केलेला गरम मसाला आहे, खूप छान घरी केलेला आहे. थोडंसंच घालायचा गरम मसाला आणि छानसं परतून घ्यायचं. आता कोथिंबीर आपण टाकणार आहोत. मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये कांद्यामध्येच घालते, वरून बी घालते आणि असं कांद्यामध्ये बी परतते. हे बघा, आपला काळा घेवडा, बटाटा आणि शेंगदाणे, खूप छान होतो भात. आता आपण थोडंसं झाकण ठेवून हे करून घेणार आहोत. मसाला असं घेवड्याला मसाला सर्व आपण परतणार आहोत छान. आणि इंद्रायणी तांदूळ आहे घरचा. आता आपण इंद्रायणी तांदूळ एक धुवून घेता.
एकाच पाण्याने धुवून घ्यायचं आपण. मी मसाले भात तीन करताना मी तांदूळ धुवूनच घेते. परतून घ्यायचं आणि आता आपण तांदूळ घालणार आहोत त्यात. खूप छान होतो भात. आता आपण छान परतून घेणार आहोत. सर्व मिक्स करून असे तांदूळ छान असं परतून घ्यायचं. आता आपण पाणी घालणार आहोत. मी एक तांब्याने थोडंसं घातलं वर. हा बघा आपला भात खूप छान होतो. आणि तुम्हाला माझी रेसिपी स्वामींचे व्हिडिओ हे आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा आपला भात खूप छान झाला आहे. फक्त थोडासा कलर काळा घेवडा असल्यामुळं ते कलर हे झाला आहे, पण छान लागतो, पौष्टिक आहे. कुठला जास्त मसाला नाही, बाहेरचा फक्त मॅगी मसाला घातला आहे. हा बघा.